महत्त्वाचे प्रश्न हे सकाळी टॉयलेटमध्ये बसल्यावरती सुटतात, हे माझं ठाम मत आहे. टॉयलेटमध्ये आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर जो एक टाइम मिळतो ना विदाऊट डिस्टर्बन्स, ती शांतता, बस त्यामुळे डोकं एकदम चटाचट चालायला लागतं. म्हणून त्याला मी शांतिनिकेतन म्हणतो. मला तर वाटतं ज्या घरामध्ये जास्त शांतिनिकेतन आहेत ना, तिथे प्रत्येकाला त्याचा विचार विनिमय करायला चांगला वेळ मिळतो. त्यामुळे त्या घराची प्रोग्रेस पण चांगली होते. आणि ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून शिकलोय. सोलापूरमध्ये एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही एका जुन्या वाड्यामध्ये रेंटवर राहत होतो, तेव्हा त्या वाड्याला 2 मजले होते. एका मजल्यावर 8 फॅमिलीज आणि वरच्या मजल्यावरती 8 फॅमिलीज. आणि ह्या प्रत्येक मजल्याला असे 2च शांतिनिकेतन वाड्यामध्ये होते. आणि एका मजल्यावरच्या फॅमिलीने दुसऱ्या मजल्याचं शांतिनिकेतन वापरू नये म्हणून त्याला होतं कुलूप. आणि त्या कुलूपाची कॉमन चावी ही तुमचं विचार विनिमय करून झाला की आपल्या दाराबाहेर अडकवायची, जेणेकरून दुसरा कोणाला जायचं असेल तर तो वाकून बघेल की बाबा कोणी शेवटी वापरलंय, त्याच्या दारात जायची चावी घ्यायची आणि मग आपला विचार विनिमय करायला जायचं. म्हणजे थोडक्यात काय, दिवसाची सुरुवातच कॉम्पिटिशनने. तुम्हाला तुमचे विचार जरी मांडायचे असले, तुम्ही किती जरी प्रेशरमध्ये असलात तरी तुम्हाला बाकीच्या 8 फॅमिली सोबत कॉम्पिटिशन लावायचंय. जर गरज पडली तर सकाळी लवकर जाऊन रांगेत उभं राहायचंय, तुमचा नंबर लवकर लागावा म्हणून. दिवसाची सुरुवातच जर अशा स्ट्रगलफुल लाईफने होत असेल आणि इतक्या कॉम्पिटिशनला तुम्हाला फेस करावं लागत असेल आणि साधा विचार मांडताना तुम्हाला इतका सगळा खेळ खेळावा लागत असेल तर तुमची प्रोग्रेस होणार कशी? आणि नंबर लागलाच, आतमध्ये जाऊन बसलोच तरी विचार विनिमय करायला ती शांतता मिळते कुठे? बाहेरून कोणतरी ठोकठोक करत असणार, अरे बाबा लवकर ये, मला पण जायचंय. तेव्हा लहानपणी मी एक गोष्ट ठरवली होती, जेव्हा माझं स्वतःचं मी घर तयार करेल ना, तेव्हा प्रत्येकाला त्याच्या खोलीत त्याच्या स्वतःचं हक्काचं शांतिनिकेतन आणि सिंहासन मिळेल. आणि मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण आज आता अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाला त्याचं स्वतःचं सिंहासन मिळालेलं आहे. अगदी गच्चीवर सुद्धा शांतिनिकेतन करून ठेवले की इन केस मला समजा गच्चीवरती झोपायला गेलो तर तिथं आणि विचार विनिमय करायची वेळ आली तरी सुद्धा कुठली अडचण येणार नाही. आता दिवसाची सुरुवात कशी होते? आपल्या आलिशान शांतिनिकेतनमध्ये मांडी ठोकून मस्तपैकी आपल्या सिंहासनावर बसायचं. आदल्या दिवशी जे काही प्रश्न पडलेत मनात, मग ते ऑफिसच्या कामाचे असू दे, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचे असू दे, घरातले काय असू दे, प्रत्येक प्रश्न निवांतपणे पकडून त्याच्यावर विचार विनिमय करायचा. कारण जे काही प्रेशर आहे ते ऑटोमॅटिक त्याचं काम करत राहते. दुसरं आपल्याला काही काम नाही. आपल्याला काम आहे आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि ती चटासट मिळतात. म्हणजे आता कसं सगळं सकाळ झाली की झटपट पटापट सटासट सगळं होऊन जातं. का नाही होणार प्रोग्रेस मला सांगा? मी तर म्हणतो घराचं इंटेरियर किती छान होईल ह्याच्यापेक्षा तुम्हाला तुमचं शांतिनिकेतन किती प्रशस्त, फ्रेश आणि असं आईस पैस बनवता येईल ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण खूप सुंदर गोष्ट होती सकाळी उठल्यानंतर तो जो फ्रेशनेस तुम्हाला मिळायला, ती तशी जागा पण तेवढी फ्रेश पाहिजे नाही का? दिवस जर इतका फ्रेश सुरू झाला, एकदम तुम्हाला सगळ्या गोष्टींची जर क्लॅरिटी आली, तुम्हाला तुमचे प्रश्न सुटले, तर अजून काय पाहिजे? मस्त आपल्या कामाला लागायचं. तुमच्या घरात किती शांतिनिकेतन आहेत मला कमेंट करून कळवा आणि तुमच्या शांतिनिकेतन प्रेमी मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.